तर खूप छान. आणि आता हा सिनेमा ठीक आहे, आपण इतर सिनेमे करतो आता त्याला ऐतिहासिक असतात, ग्रामीण सिनेमे असतात, सामाजिक विषय असतात, कॉमेडी सिनेमे याच्यावरती असतात, वेगवेगळ्या लेअर असतात त्याच्यामध्ये. पण आता हा सिनेमा करताना जसं तुम्ही आता पूर्ण स्टडी तो केला होता, पण त्या जेव्हा गावात तुम्ही जायचा माळींमध्ये जी घटना घडली, गाव कसं होतं, त्या लोकांना दुःख होतं, पण सिनेमा पण येतोय, पण त्या पद्धतीने त्या लोकांनी बरीच मदत केली. तर असे काही अनुभव की त्या लोकांनी तुम्हाला मदत केली, गोष्ट केली, किंवा रात्री अपरात्री शूटिंगलाही त्यांनी मदत केली होती? नाही, त्यात मुळात असं होतं ना, आपले जे डिरेक्टर सर आहेत, तर त्यांनी बऱ्यापैकी तो सगळा डेटा आधीच जमा केला होता. आणि माझं काम त्यांनी अर्ध हलकं केलं होतं. त्यांनी ना बऱ्याचशा लोकांचे इंटरव्ह्यूज घेऊन ठेवले होते की आपण इंटरव्ह्यूच्या फॉर्मॅट म्हणून त्यांनी मला त्या बरंचसा सगळा डेटा, बऱ्याच तासांचा डेटा त्यांनी मला ऐकवला, तो मी ऐकला. त्यानंतर काही लोकांना मी पण भेटलो. त्यातलं चॅलेंज असं होतं ना, शाळा होती पण मंदिराकडचा पोर्शन, गावाकडचा पोर्शन सगळं, त्याचे काही फोटोग्राफ होते आपल्याकडे, काही मोजके 4-5. तर त्याच्यावर त्या बेसिसवरती मग काही लोकांशी मी पण बोललो गावात, आणि मग ते अख्खं बेसिकली डिझाईन करून त्यांना दाखवून, डिरेक्टरना दाखवून आम्ही ते अख्खं मग सगळं त्याचं मिनिएचर बनवलं पहिलं. मिनिएचर बनवून मग नंतर आम्ही तो ऍक्च्युअल सेट उभा केला. बऱ्याच काही पार्ट व्हीएफएक्स मध्ये किंवा काही गोष्टी म्हणजे पाणी आलं, चिखल राडारोडा झाला, तो तर ते दाखवतानाही चॅलेंजेस असं होतं ना. त्यामध्ये काय होतं ना, आपण ऍक्च्युअल चिखलात मातीत काम करत होतो आणि पकडून 24 तास माणसं त्या चिखलात असायची. सेट वरती एक वेळ अशी आली होती, सेट रेडी झाला आणि अचानकपणे इतका पाऊस आला की चिखल झाला, कमरे एवढा चिखल होता. कमरे एवढ्या चिखलात माणसं काम करत होती, स्वतः डिरेक्टर, ऍक्टर सगळे उतरून तेवढ्या चिखलात काम करत होते. तर तोपर्यंत ते वास्तव हे मला फिल्म मध्ये दिसेल. सगळ्यांनी, सगळ्या टेक्निशियननी, सगळ्यात म्हणजे नुसतं आर्ट नाही, फिल्म मधला एक म्हणजे सगळ्या प्रोडक्शन पासून सगळे लोक त्या चिखलात उतरून काम करायचे. त्यामध्ये इतकं वास्तव सिनेमा दिसेल. आणि तो दिसतोय. लोकांच्या अक्षरशः जखमा झाल्या होत्या, गमबूट घालले होते, पण ऑप्शन नव्हतं, लोक काम करत होती. आणि एक सगळ्यांनी ध्येय समोर ठेवलं इतक्या वर्षांचं, त्यामुळे फिल्म आता आपल्या समोर दिसेल. फिल्म मध्ये दिसतीलच त्या गोष्टी. बरोबर. नक्कीच सर, तुमचं काम खूप रिअलिस्टिक आहे, मी पाहिलेलं आहे. म्हणजे सासवडला देऊळ बंद 2 करताना सरांसोबत काम करण्याचा योग आलेला आहे आणि खूप डिटेलिंग काम आपण या चित्रपट पाहणार आहोत. तर मला सर्वांना विनंती की हा चित्रपट पहा. आणि सर, तुमच्या एक आम्हाला शुभेच्छा आहेत आमच्या. धन्यवाद सर. धन्यवाद.